जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दोन खुळे, गण्या आणि मन्या विमानतळावर. गण्या: अरे, एवढे मोठे विमान केव्हा रंगवत असतील रे. मन्या: आकाशात गेल्यावर ते बारीक होते, तेव्हा रंगवतात विमान. डोक्यात दोन भवरे असल्यावर दोन लग्न होतात असं ऐकलं होतं, पण दाढीमध्ये दोन भवरे असल्यावर दोन गर्लफ्रेंड मिळतात हे पहिल्यांदाच ऐकलंय मी. खरं आहे का ते? आयुष्यात कधीही कोणतीही अडचण समोर येऊन उभी राहिली तर चिंता करू नका. ती किती वेळ तशीच उभी राहणार, बिचारी थकून स्वतःच खाली बसेल. लहानपणी आम्ही फिरायला जायचो सुट्टीत, तेव्हा आईचे फुल आणि आमचे हाफ तिकीट होते. आता आम्ही फिरायला गेलो की आईचे हाफ आणि आमचे फुल तिकीट लागते. पहिली आई आमचे वय लहान करून सांगायची, आता आम्ही आईचे वय वाढवून सांगतो. कालाय तस्यै नमः. ज्योतिषी महिलेला: मी तुमच्या नवऱ्याचे भविष्य सांगू शकतो. त्याची काय आवश्यकता आहे? त्यांचे भविष्य तर मी ठरवेल. मला फक्त त्यांचा भूतकाळ सांगा. हल्ली मामा पण फार चाप्टर झालेत. ज्याला मुलगी नाही तोच मामा जावई म्हणून हाक मारतोय. अखिल भारतीय लग्नाचं वय झालेली संघटना. बायको: आओ चला की रावण दहन बघायला. नवरा: अगं मी काय लहान आहे का आता? बायको: नाही हो, पण दुसऱ्याच्या बायकोकडे बघितलं की कसं हाल होतात ते तरी जरा बघा ना. मुले मुली बघायला जातात. मुली: मुली बघायला का बरं जात नाही? आहो, तिथे जाऊन पण म्हणाल्या असत्या, आणखी काही दुसरे दाखवता येईल का? दोन शेजारणी एकमेकांना नेहमी वहिनी वहिनी असे का बोलतात? कारण त्यांना माहीत आहे की एकमेकींना ताई म्हणून हाक मारली की भाऊजींच्या मनात लाडू फुटू लागतील. नवरा: हे बघ, एका संशोधनानुसार जर पुरुष एका वर्षात 15,000 शब्द बोलत असतील तर बायका 30,000 शब्द बोलतात. बायको: हो, बरोबरच आहे. नवऱ्याला एक गोष्ट दोनदा सांगावी लागते. नवरा: काय म्हणालीस? बायको: बघितलं, परत तेच सांगावं लागणार. टीचर: देशात सर्वाधिक प्रामाणिक पोलीस कोठे आढळतात? पप्पू: सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्येच. पहिले सच छुपाया जाता था, मीडिया उसे खोज लाती थी. अब मीडिया झूठ चलाती है और लोग सच खोज लेते हैं. एक मुलीला अननोन नंबरवरून कॉल येतो. मुलगा: हॅलो. मुलगी: कोण बोलत आहे? मुलगा: मॅडम, माझं म्हणणं तरी ऐका. मुलगी: मला काहीच ऐकायचं नाही. माझं लग्न झालं आहे आणि माझा नवरा खूप चांगला आहे. मुलगा: आणि तो नवरा आमच्याजवळ आहे. मी पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे. तुमच्या नवऱ्याला घेऊन जा, तो मुलींची छेड काढत होता. पोलीस स्टेशनात गण्या: ओ साहेब, हे फोटो कुणाचे? पोलीस: गुंड आहेत ते, त्यांना पकडायचं आहे. गण्या: काय साहेब, मग फोटो काढतानीच पकडायचं ना. काय राव तुम्ही बी. गण्या अजूनही सुटला नाही. पोलीस: दरवाजा खटखटाते हे. संता:
कौन दरवाजा खटखटा रहा है? पुलिस, हम पुलिस है, दरवाजा खोलो। संता, क्यों खोलूं? पुलिस, कुछ बात करनी है। संता, तुम लोग कितने हो? पुलिस, हम 3 हैं। संता, तो सालों आपस में बात कर लो, मेरे पास टाइम नहीं है। आज बैंक की लाइन में एक बंदे ने इतिहास की सबसे खतरनाक धमकी दे डाली। उसने कहा, मुझे पहले अंदर जाने दो वरना अगली बार फिर मोदी को वोट दे दूंगा। और सबने रास्ता खाली कर दिया. इतर बस म्हणजे काय? एक अशा प्रकारचं वाहन जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा हळू चालते आणि जेव्हा आम्हाला तुम्हाला पकडायचे असते तेव्हा फास्ट चालते. इतर आई वडिलांनंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणूस म्हणजे बसचा कंडक्टर. तो नेहमी म्हणतो, पुढे चला, पुढे चला, थांबू नका. भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शौहरत है, इज्जत है, दीपावली की छुट्टी है, पर वापस आने के लिए एसटी नहीं है. एक वापस न जाणारा प्रवासी. बायको, अहो तुमचा मित्र कसल्या मुलीबरोबर लग्न करतोय, त्याला तुम्ही थांबवत का नाही? नवरा, त्याने थांबवलं होतं का मला? बायको, आपला संसार सुखाने चालावा म्हणून सोमवार करते, एकादशी करते, चतुर्थी करते, पौर्णिमा करते, वटसावित्री करते, नवरात्री करते. तुम्ही काय करता? नवरा, मी जे करतो ते कुणीच करू शकत नाही. बायको, असं तुम्ही काय करता जे मी करू शकत नाही? नवरा, मी मौन पालन करतो. नवरात्रात 9 दिवस दांडिया खेळताना बायकांचे आवडते गाणे. मी तो भूल चली बाबुल का देश, पिया का घर प्यारा लगे. बाकी 365 दिवस त्या पियायला इतका त्रास देतात की शेवटी वैतागून तू पियायला बसतो. मित्रांनो, पुरुषांच्या जीवनात समाधान नसतोच. घरी बायको नसली तर घर खायला उठतं आणि बायको असली की ती खायला उठते. नवरा, उपम्याला परत मीठ जास्त झालंय. इतक्या वर्षात हाताला सवय कशी काय होत नाही? बायको, मी म्हणते नसेल झाली हाताला सवय, पण इतक्या वर्षात तुमच्या जिभेला सवय व्हायला काय हरकत होती? मानस उपचार तज्ज्ञ म्हणजे एक अशी व्यक्ती जी सल्ला देण्यासाठी प्रचंड शुल्क आकारते आणि तुम्ही कसे आहात ते सांगते. आणि तुमची पत्नी हीच सेवा जवळपास दररोज मोफत पुरवते, पण तुम्हाला तिची किंमत नाही, की तिचे कौतुक देखील वाटत नाही.